मध्ये समाधानकारक पावसाळा आहे. पावसाचं पाणी ओढून खाली सोडलंय. मांगी तलावामध्ये आम्हाला करमाळा तालुक्यात 300 अधिकृतपणे पाणी आरक्षित आहे. ओव्हरफ्लोमध्ये आमच्या बीड भागाला, कुंभेज परिसराला, सावडी, राजुरी, पालेवाडी या सगळ्याच भागाला कुकडीचं ओव्हरफ्लोचं पाणी त्याचं आवडतं भेटावं. आता माझ्या आकडेवारीनुसार येडगावला 93% जास्तमान, 98%, निंबे 75%. आता सगळी दारं उघडलेली आहेत. ओव्हरफ्लोचं पाणी सोडलेलं आहे. तर आमच्या करमाळा तालुक्याला केंद्रित करायचं आहे. पहिलं म्हणजे पीक विमाचा दादा खरीपाचा 23-24चा 1.5 वर्ष उलटून गेले तरी अजून आम्हाला पीक विमा उपलब्ध झाला नाही आमच्या शेतकऱ्यांना. रक्कम आहे 17,61,00,000. ही रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे बदली केली होती. 1.5 वर्ष झाली. ही रक्कम अजून जमा झालेली नाही. त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. ऍक्च्युली पीक साहेब, माझी मंडळातली 8 मंडळं, पंढरपूर तालुक्यातली या मंडळातल्या बऱ्याचशा मंडळांना त्यांनी अनुपालन नाही. पीक विमा झाला मे मध्ये. 14 मे ते 31 मे अतिवृष्टी झाली. वादळ वारे झाला. वादळ वाऱ्यामध्ये पंचनामे झाले. पण त्याचं पुढं काय? कलेक्टर साहेब, 4,224 हेक्टरचे पंचनामे झाले. 15,46,00,000 रुपयाचे. त्याच्यावर पुढे काय कारवाई झाली? फक्त किती झाले? तुमचा जो विषय आहे ना तो 70 कोटीचा विषय आहे. त्याच मी सांगितलं. ऐकून घ्या. तुमचे जसं मी सांगितलं 25% भेट सीझन ऍडव्हान्स पहले 16% पहले कोटी दिला. लोकल कल्यामिटी तो 24% 30% दिला. आता आता जे 70 कोटीचा तुमचा विषय आहे ना ते 8 दिवस नंतर ते लोक सुरू करणार. त्यासाठीच मी काल बैठक घेतली आणि 8 दिवस नंतर ओरिएंटल सुरू करा. आठवड्यात आम्ही भेट घेऊ. नक्की सुरू करेल. आता एक तुमच्या बोलायचं होतं. नाही दादा, कुकडी विषयामध्ये पुण्यामध्ये समाधानकारक पावसाळा आहे. पावसाचं पाणी ओढून खाली सोडलंय. मांगी तलावामध्ये आम्हाला करमाळा तालुक्यात 380 अधिकृतपणे पाणी आरक्षित आहे. ओव्हरफ्लोमध्ये आमच्या बीड भागाला, कुंभेज परिसराला, सावडी, राजुरी, पालेवाडी या सगळ्याच भागाला कुकडीचं ओव्हरफ्लोचं पाणी त्याचं आवडतं भेटावं. आता माझ्या आकडेवारीनुसार येडगावला 93%, जास्तमान 98%, निंबे 75%. आता सगळी दारं उघडलेली आहेत. ओव्हरफ्लोचं पाणी सोडलेलं आहे. तर आमच्या करमाळा तालुक्याला कुकडीचं पाणी भेटावं.